सुरत नागपूर महामार्गावरील कुंडाई बारा घाटात एका अज्ञात व्यक्तीचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला। या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या तपासात मृतदेहाची ओळख पटवली आहे। मृत व्यक्ती शहीद शाह चिराग शाह फकीर असे त्याचे नाव असून तो विसरवाडी येथील रहिवासी आहे। शहीद शाह फकीर याच्या खुनाचा उलगडा करताना धुळे गुन्हे शाखेच्या पथकाने आणि साक्री पोलिसांनी संयुक्त तपासातून धक्कादायक माहिती पुढे आणली आहे। शहीदच्या खुनामागे त्याचा पुतण्या आवेश सलीम शाह आणि त्याचा मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह याचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे। शहीद हा दारूच्या नशेत कुटुंबियाला अश्लील शिवीगाळ करायचा। याच रागातून पुतण्याने मित्राच्या मदतीने शहीदचा खून केला अशी माहिती देखील मिळाली आहे। खुनानंतर मृतदेह दरीत फेकल्याची कबूल या दोघांनी दिली। या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत। दिनांक 11 जानेवारी रोजी साक्री पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक अनोळखी डेड बॉडी मिळवून आली होती। सदर अनोळखी डेड बॉडीची ओळख पटवण्याकामी समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साक्रीचे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मयत इसम आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून शहीद शाह चिराग शाह फकीर असा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच जे त्याचे नातेवाईक होते मैताचे त्याचे दोघांची आरोपींची नाव आहेत। एक आहे आवेश सलीम शाह वय 24 वर्ष आणि दुसरा आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह। हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैताला मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता। त्याच्यामध्ये मैताची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं। मात्र 48 आवर्समध्ये म्हणजे 48 तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम PS अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीने तपास करून तसेच सोबत API जयेश खालाणे पोलीस स्टेशन साक्रीचे आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शिताफीने अटक केलेली आहे। त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर करतो। धन्यवाद सर। मृतकाची पहिली ओळख झाल्यानंतर त्याच्यामध्ये लास्ट सीन तो कुणापर्यंत होता, लास्ट सीन थिअरी आम्ही ज्याला म्हणतो की तो शेवट कुठे होता आणि त्यानुसार थोडंसं काय तांत्रिक विश्लेषण पण त्याच्यामध्ये आम्ही केलं होतं आणि त्याच्या विश्लेषणाच्या आधारावरती जेव्हा ह्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर थोडेसे काय त्यातले कॉन्ट्राडिक्शन सबमिशन समोर आल्यानंतर विचारपूस केल्यानंतर त्यांनी त्याची कबुली दिली। त्यांच्या घरगुती वाद होतं म्हणजे जसं आपल्याला सांगितलं घरगुती वादाचं मग वेगवेगळे कारण आहे त्याच्यामध्ये। सदर मैताला दारू पिण्याचं व्यसन होतं आणि त्या व्यसनातून मग तो त्या ठिकाणी काही अनुचित गोष्टी करायचा आणि मग त्या अनुचित गोष्टींचा राग येऊन त्या ठिकाणी सदर आरोपितांनी हे कृत्य केलेलं आहे।